महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या पुढाकाराने आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत कालवा स्वच्छता अभियानास उदंड प्रतिसाद मिळाला. गोदावरी उजवा कालवा उपविभाग राहता, साईयोग फाउंडेशन आणि इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कालवा उपविभागाचे डेप्युटी इंजिनियर संभाजी शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी 7 वाजता गोदावरी उजवा कालवा नगर मनमाड महामार्ग येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 1 किलोमीटर अंतर्गत कालव्यातील निर्माल्य, ओला आणि सुका कचरा तसेच प्लास्टिक कचरा गोळा करून जाळण्यात आला. डेप्युटी इंजिनियर शिवाजी पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. पाटपाणी प्रवाहास अडसर ठरणारे मोठे दगडधोंडे उचलून बाजूला ठेवण्यात आले. 1 किलोमीटर कालवा परिसर या निमित्तानं स्वच्छ करण्यात आला. साईयोग फाउंडेशनद्वारे जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचा साईंची शाल आणि गुलाबपुष्प देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी राहाता तालुक्याचे भाग्यविधाते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता शहर आणि परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कातनाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण जलसंपदा विभागामार्फत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. उजवा कालवा स्वच्छता अभियानामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद. साहेब, आम्ही गेले 10-15 वर्षापासून आम्ही राहता व परिसरामध्ये स्वच्छता अभियान वृक्षारोपण आम्ही करतोय. कालव्याचं देखील आम्ही इथं पवनदास गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3-4 वर्षापूर्वी इथं स्वच्छता केली होती आणि खोलीकरण केलं होतं आणि त्याचा निश्चित परिणाम 3-4 वर्ष आजपर्यंत त्याचा परिणाम होतो. बाकीच्या बाजूच्या ज्या विहिरी त्यांना सर्क्युलेशन वाढलं, वॉटर टेबल वाढलं. त्या दृष्टीमध्ये मला एक विनंती आहे की आमच्या राहत्याचा जे कातनाला आहे तो कैलास बापू सदाफळ अध्यक्ष असताना त्यांनी त्यावेळेस खोलीकरण केलं होतं. त्याचा परिणाम आम्हाला खूप सकारात्मक परिणाम आमच्या गावात झाला होता. तर परत एक तुम्हाला विनंती आहे आणि योगा आपले पालकमंत्री, आपले राहता तालुक्याचे भाग्यविधाता नामदार साहेब आहेत, आपले मंत्रीत आहेत. तर आपण जर थोडा रेटा लावला तर मला वाटतं ते खोलीकरण जर केलं तर निश्चित त्याचा फायदा आपल्या सगळ्या परिसरात होईल. ही एक विनंती मी तुम्हाला आमच्या साईयोग फाउंडेशन, सत्यशोधक ग्रुप आणि गुड मॉर्निंग ग्रुप यांच्या किंवा राहत्याच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की एवढं आमचं एक छोटंसं काम आपण करावं. धन्यवाद. डेप्युटी इंजिनियर संभाजी पाटील यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्दिष्ट स्पष्ट करत इथून पुढे सुद्धा आपण सर्व मिळून गोदावरी कालवा स्वच्छ कसा राहील यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन केलंय. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आलाय. त्यात मुख्यत्वे आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा पंधरवडा साजरा केला आहे. तर या अंतर्गत आपले 15 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान बरेच विभागाशी समन्वय साधून हा उपक्रम राबवण्यात आला. त्यातला हा आजचा कालवा स्वच्छता अभियान हा प्रत्येक कालव्यावर, प्रत्येक चारीवर आपण करतोय. आज आपण राहत्यामध्ये करतोय, परत काही आपल्या चितळी भागात पण, वाकडी भागात आज सुरू आहे कालवा स्वच्छता. प्रत्येक आपल्या गोदावरी उजवा कालवा हा जो ब्रिटिशांच्या वेळेसचा आहे, म्हणजे जवळजवळ 120 वर्ष हा जुना कालवा आहे. तर या जुन्या कालव्याचं संवर्धन करणं ही सर्वांची आपली जबाबदारी आहे. तर त्यात प्रामुख्याने आपले जे शेतकरी आहे, लोकल जे ग्रामस्थ आहे, त्यांचा सहभाग जर असेल तर ही जी सिस्टीम आहे ही आजचा जी जिवंत आहे ती पुढेही जिवंत राहील आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे याची मी ग्वाही देतो. आणि असाच हा उपक्रम दरवर्षी सुरू व्हावा आणि ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात जागृत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आज साईयोग फाउंडेशनच्या सर्व मी याचे कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी स्वच्छता अभियानात जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता गोकुळ जंगले, पंकज कुंभकर्ण, शीतल निर्मळ, सोपान पोळ, समाधान मोहिते तसेच अॅडव्होकेट गोरख दंडवते, अॅडव्होकेट दत्तात्रय धनवटे, संदीप डांगे, विलास वाळेकर, बबलू फटांगरे, मनोज पिपाडा, परमेश चव्हाण, संजय बाबर, विठ्ठल निर्मळ, ज्ञानेश्वर आरणे, रवींद्र धस, दीपक दंडवते, प्रवीण खंडीजोड, उमेश लुटे, मेजर संदीप जेजुरकर, नारायण गाडेकर, शिवाजी पोटे, पांडुरंग गायकवाड, जयंत घोडेस्वार, योगेश बोदडे, सचिन धनवटे, भाऊसाहेब पुंड, योगेश खळदकर, विलास साळुंके, अशोक गव्हाणे, शब्बीर शेख, भागवत मुसमाडे, पांडुरंग आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचं स्वागत करून प्रास्ताविक केला. सत्यशोधक ग्रुपचे भानुदास गाडेकर यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. शेवटी वंदे मातरमनं समारोप करण्यात आला. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहता.